कॉकरोच म्हणजे झुरळ. 300 ते 400 मिलियन वर्षापूर्वीपासून या झुरळांच्या प्रजाती इथे होत्या, आहेत, हे संशोधनाअंती सिद्ध झालंय. मग अगदी तुमच्या आमच्या घरात दिसणारं झुरळ, त्याचा सुद्धा इतिहास 2100 वर्षापूर्वीपर्यंत जातो. सुप्रीम कोर्टच्या मुख्य न्यायाधीशांकडून सहज कॉकरोच हा शब्द काय जावा आणि त्याच्यातून कॉकरोच जनता पार्टी अशा एका पक्षाचा, संघटनेचा उदय काय व्हावा आणि मग त्यांनी आंदोलन काय छेडावं. या आंदोलनात असेही काही विद्यार्थी दिसले की ज्यांना अमेरिका इस्रायल यांचं युद्ध चाललंय, ते युद्ध थांबावं म्हणून तुम्हाला आम्ही घेऊन जातोय असं सांगून काही विद्यार्थी आलेत. कित्येकांना व्हॉट इज मीन्ट बाय नीट, नीट म्हणजे काय, NEETचा लॉंग फॉर्म काय हे सुद्धा सांगता येत नाही. कित्येकांना पेपर कधी लीक झाला हेही माहीत नाही. कित्येकांची वेशभूषा पाहता क्षणीच अजब वाटतं असे विद्यार्थी. खरंच शोकांतिका वाटते मला आपल्या देशाची, की लोकशाहीचा कशा पद्धतीने आपले आपले छुपे अजेंडे पुढं नेण्यासाठी कसा उपयोग केला जातोय या सो कॉल्ड विद्यार्थ्यांचा. शिक्षण पद्धतीमध्ये काही ना काही बदल नक्की हवा आहे, कारण आज ज्यांना असे काही सुपर स्कॉलर विद्यार्थी बनवण्याच्या फॅक्टऱ्या असं संबोधलं जातं, अशी काही शहर आहेत, त्यापैकी एक कोटा. कोटाला आपल्या घरातला पाल्य शिकायला पाठवला म्हणजेच त्याच्यावरती डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचं ओझं देऊन त्याला पाठवलं जातं. एकतर कुटुंब छोटी छोटी होत गेली आहेत, घरामध्ये त्या पाल्याला समजावून सांगण्यासाठी आईबाबांना वेळ नाही, मोठं कोणी मनुष्य नाही, जीवन जगण्यासाठी फक्त डॉक्टर आणि इंजिनियर या 2च डिग्री आहेत असं नाही, असं सांगायला एकही मोठा माणूस नाही. आणि सांगणाऱ्या लोकांनी सांगितलं तरी ऐकून घेण्याची त्याची मानसिकता, तिची मानसिकता नाही. परिणामतः कोटा इथं जाऊन शिकताना ज्या काही ठराविक पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षा देऊन त्याच्यामध्ये जर फेल होणार असं वाटलं तर हजारो विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्यात. मूळ मुद्दा या आत्महत्या कशा टाळता येतील हा असायला पाहिजे. मूळ मुद्दा सध्या 11वी 12वीची कॉलेजेस, जे काही तुम्ही आम्ही शिकलो फुल टाईम कॉलेजला जाऊन, त्या पद्धती का बदलल्या गेल्या. कोचिंग क्लासचं जे काही पेव फुटलं आहे ते कधी फुटलं, ते कोणी मोठे केले. मग ज्याप्रमाणे लँड माफिया, ड्रग्ज माफिया असे माफियाचा आपण उल्लेख करतो, तसाच हा कोचिंग माफिया जन्माला घातला कुणी. पेपर लीक केला हा कोचिंग माफियांचाच कारभार. बडे बडे कोचिंग क्लासेस लाखो रुपयाची फी घ्यायची आणि मग आपल्या कोचिंगचा रिझल्ट नाही आला तर दुसऱ्या वर्षी आपल्याला विद्यार्थी मिळणार नाहीत, लाखो कोटीवधी फी आपल्याकडे गोळा होणार नाही, या भीतीपोटी वाटेल ते करायला तयार असलेले हे कोचिंगचे चालक आणि मग कोचिंग माफिया.
पेपर सेट कुठे होतो, प्रिंट कुठे होतो, तिथपर्यंत सगळी फिल्डिंग लावत आपल्या कोचिंग क्लासचे विद्यार्थी त्यांचा नंबर आला आहे कुठे, त्या सेंटरला आउट ऑफ आउट मार्क कसे मिळतील याच्याकडं लक्ष देणारा हा कोचिंग माफिया. यांना मोठं कोणी केलं? यांना मोठं करण्यात जर प्रशासन जबाबदार असेल तर त्या प्रशासनाला सुद्धा धारेवर धरता येतं. कारण आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. पण लोकशाहीची बीजं ज्या राष्ट्रामध्ये रुजली आहेत त्या राष्ट्रात पडद्याआडून जर काही हुकुमशाही चालत असेल तीसुद्धा सरकारची, तर त्यालासुद्धा अटकाव घालता आला पाहिजे. कोटा घ्या, दिल्ली घ्या किंवा अजून कुठल्याही UPSC MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थी असलेलं मोठं शहर घ्या, पुणे घ्या. या शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना छोट्या कुटुंबात जरी ते वाढत असले तरी आईबाबांनी राजा या परीक्षेत काहीही होऊ दे किंवा माझी लाडली या परीक्षेत तुझं काहीही होऊ दे, फेल झालीस तरी जीवन संपवायचं नाही आहे, तू घरी यायचेस. तुला येणारं अपयश कशा पद्धतीने पचवता येतं अशी काही शिकवण कोणी देतं का नाही हा संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना प्रोटेस्ट करावा लागणं हे तसं पाहिलं तर ज्या त्या राष्ट्राचं अपयश आहे. पण प्रोटेस्ट विद्यार्थ्यांचा पण त्याच्या पडद्याआडून जर काही वाटेल त्या गोष्टी चालत असतील तर तीही खेदजनक बाब अशा दृष्टीने त्याच्याकडं पाहता आलं पाहिजे. पाहण्याची नजर थोडी बारकाईची पाहिजे. भलेही शासनाच्या काही चुका असतील त्या चुकांनासुद्धा दाद मागण्याचा लोकशाही राज्यात प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. सहज जाता जाता सध्या जे काही चालू आहे त्याच्यावरनं थोडंसं तुमच्या मनापर्यंत पोहोचावंसं वाटलं. म्हणूनच ज्या लोकांना नीटचा लॉंग फॉर्म माहीत नाही अशी जर गर्दी प्रोटेस्ट करत असेल, ज्या लोकांचा विद्यार्थ्यांच्या या भल्या बुऱ्याशी काहीही संबंध नाही अशी लोकं जर सपोर्ट करत असतील, स्वतःची बॅनरबाजी करत असतील तर तेही चुकीचं आहे. आपलं काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मी वाट पाहतोय.